नमस्कार मित्रांनो, मी रोहन शिर्के. आज तुम्हाला BA-मेसच्या फर्स्ट इयरमधील ॲनाटॉमी या सब्जेक्टमधून हिस्टॉलॉजी ह्या टॉपिकवरून जो एक्झाममध्ये क्वेश्चन येणार आहे, त्या क्वेश्चनचे ॲन्सर कसे लिहायचे हे शिकवणार आहे. आता एक्झाम ओरिएंटेड बोन्सवर क्वेश्चन्स LAQ किंवा SAQच्या ह्या फॉर्मॅटमध्ये येत असतो. तर हिस्टॉलॉजीच्या ह्या चॅप्टरमधून एक MCQ, एक SAQ आणि एक LAQ असे ह्या पॅटर्नमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर उत्तर लिहित असताना कोणते पॉईंट्स लिहायचे हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर आता आपला टॉपिक आहे हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजीमध्ये मी एक बोन घेतला आहे ह्युमरस. तर ह्युमरससाठी सुरुवात आपण आयुर्वेदिक भागापासून करायची आहे. तर आयुर्वेदिक भागामध्ये पहिलं लिहायचं नाव. तर कुठलं बोन विचारलं आहे त्याचं नाव लिहायचं. आता मी ह्युमरस घेतले तर त्याचं नाव लिहिणार प्रगंडास्थी. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत त्या बोनचे? तर ऊर्ध्व शाखेतील सर्वात स्थूल व दीर्घ अस्थी आहे. एक सेंटेन्स लिहिला तरी पुरेसा आहे. पुढचा पॉईंट आहे प्रकार. आता जो तुम्ही बोन लिहिताय तो बोन कुठल्या प्रकारचा आहे ते लिहायचं. आयुर्वेदात आपल्याला कपाल अस्थी, रुचक अस्थी, तरुण अस्थी, नलक अस्थी, वलय अस्थी, अन्वअस्थी इत्यादी अस्थी शिकवलेल्या आहेत. तर त्यातील कुठला अस्थी आहे हे पाठ करून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हा नलक अस्थी आहे. तर हा नलक अस्थी लिहिलं. मग पुढचा पॉईंट आहे स्थान. जो बोन विचारला आहे त्याचे स्थान कुठे आहे शरीरातील हे आपल्या शब्दात लिहिलं तरी ठीक आहे. दोन्ही ऊर्ध्व शाखेमध्ये स्थित आहेत. वाम शाखेत आणि दक्षिण शाखेत हेही लिहू शकतो. नंतर त्याचा आकार. आता आकार कसा आहे? नलिकेप्रमाणे लांब आहे. तर मित्रांनो, आता आपण आयुर्वेदिक पार्ट पाहिला. तर नेक्स्ट पॉईंट आहे डायग्रॅम. डायग्रॅममध्ये काय लिहायचं हा प्रश्न सर्वांनाच असतो. डायग्रॅम कशी काढायची, किती वेळ द्यायचा डायग्रॅमला? तर डायग्रॅम एक बेसिक स्ट्रक्चर काढणं आणि बेसिक लेवल देणं एवढंच आहे. डायग्रॅममध्ये तर आपण हेड, डेल्टॉइड ट्युबर्सिटी, अँटेरियर बॉर्डर, ट्रॉक्लिया, कॅप्टिलम, ॲनाटॉमिकल नेक, सर्जिकल नेक असते इथे एक. एवढं बेसिक स्ट्रक्चर काढून बेसिक जरी नावं लिहिली, लेवल्स दिली तरी मोर दॅन इनफ आहे. तर आता पुढचा पार्ट पाहणार आहोत आपण, मॉडर्न पार्ट. मॉडर्न पार्टमध्ये पहिला पॉईंट आहे नेम आहे ह्युमरस. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे इंट्रोडक्शनमध्ये एक सेंटेन्स आपल्याला त्या बोनबद्दल इंट्रो लिहायचा आहे. अ लॉंग बोन प्लेस्ड व्हर्टिकली इन ब्रॅकियम. झालं. नेक्स्ट पॉईंट आहे लोकेशन म्हणजे जे आपण इथं स्थान लिहिलं आयुर्वेदिक पार्टमध्ये सेम तसंच फक्त मॉडर्न टर्म्समध्ये लिहायचं. एक्सटेंड्स फ्रॉम शोल्डर टू द एल्बो जॉईंट इन बोथ अपर अपेंडेजेस. नेक्स्ट पॉईंट इज स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरमध्ये 3 मेन पॉईंट्स आहेत, अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड. तर ह्या 3 पॉईंट्समध्ये अप्पर एंडमध्ये हेड, नेक आणि ग्रेटर आणि लेसर ट्युबरकल प्रेझेंट असतात. शाफ्टमध्ये 3 बॉर्डर्स आणि 3 सरफेसेस असतात. लोअर एंडमध्ये एक सेंटेन्स लिहायचा की त्याचं इरेग्युलर शेप असतो. नेक्स्ट पॉईंट आहे आर्टिक्युलेशन. आता ह्युमरस हा बोन कुठल्या दुसऱ्या बोनसोबत आर्टिक्युलेट करतो? तर स्कॅप्युला एक आहे, रेडियस एक आहे आणि अल्ना एक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज मसल अटॅचमेंट्स. आता मसल अटॅचमेंट्स खूप असतात. इतके नावं लक्षात राहणं शक्य नाही. म्हणून तुम्हाला जेवढी नावं पाठ होतील तेवढी लिहा. आता मसल ओरिजिन्समध्ये 3 सिम्पल नेम्स लिहिलेले आहेत मी. ब्रॅकियालिस, ट्रायसेप्स आणि ब्रॅकियल रेडियलिस. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट त्याच्यातीलच ओरिजिन झाली. आता मसल इन्सर्शन्समध्ये सुप्रास्पायनेटस, टेरेस मायनर आणि टेरेस मेजर आणि डेल्टॉइड हे सिम्पल नेम्स आहेत, लक्षात राहतील, लिहू शकतो आपण. लिगामेंट्समध्ये सिम्पल नेम आहेत लिगामेंट्सचे पण. कॅप्सुलर लिगामेंट ऑफ शोल्डर अँड एल्बो जॉईंट आणि अल्नर आणि रेडियल कोलॅटरल लिगामेंट्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण लिहायचा ऑसिफिकेशन्स प्रत्येक बोनचे आपल्याला पाठ करणं गरजेचंच आहे. फर्स्ट आहे प्रायमरी ऑसिफिकेशन 1 असते आणि सेकंडरी ऑसिफिकेशन 7 असतात. तर शेवटचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे क्लिनिकल ॲस्पेक्ट्स. नर्व्स गेट डॅमेज्ड हा फर्स्ट पॉईंट आहे, ज्यामध्ये ह्युमरसच्या रिलेटेड 3 नर्व्स आहेत, ॲक्झिलरी नर्व, रेडियल नर्व आणि अल्नार नर्व. ह्या तिन्ही
नर्व्स डॅमेज व्हायची खूप शक्यता असते. दुसरा पॉईंट आहे फ्रॅक्चर्स. फ्रॅक्चर्समध्ये कॉमन साईट कोणती आहे? सर्जिकल नेक. तर तिसरा पॉईंट आहे डिसलोकेशन फ्रॉम शोल्डर जॉईंट. आणि चौथा पॉईंट आहे ह्युमरस हॅज पुअर ब्लड सप्लाय ॲट जंक्शन ऑफ इट्स अप्पर 1/3 अँड लोअर 2/3 पार्ट. आता ह्या पार्टमध्ये ह्युमरसला ब्लड सप्लाय खूप कमी असतो. त्यामुळे जर बोन फ्रॅक्चर झालं तर ते हील होण्यासाठी खूप टाईम घेतं आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे डिलेड नॉन युनियन ऑर युनियन. ठीक आहे. आता शेवट एकदा रिवाईज करूया कुठले कुठले पॉईंट्स ॲन्सरसाठी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट आहे आयुर्वेदिक भाग. आयुर्वेदिक भागमध्ये नाव, संख्या, प्रकार, स्थान, आकार आणि वैशिष्ट्ये लिहिले तर ठीक, नाहीतर नाही. नंतर मॉडर्न पार्टमध्ये नेम, इंट्रोडक्शन, लोकेशन, स्ट्रक्चरमध्ये त्याचे पार्ट्स, सरफेसेस, बॉर्डर्स लिहायचे, आर्टिक्युलेशन, मसल अटॅचमेंट्स, ऑसिफिकेशन्स आणि क्लिनिकल ॲस्पेक्ट्स. एवढे पॉईंट्स जरी लिहिले तरी 10 मार्कासाठी खूप आहे. ठीक आहे. थँक्यू.